आता इकडे भाजी लावायचा कार्यक्रम चालू आहे, तर मग इन फ्युचर इकडे भाजी दिसेल. आणि आपली बुलेट गेलेली सर्व्हिसला म्हणजे वॉशिंगसाठी, तर ती पण आली आहे. तर मग विचार करते की बुलेटवरती काहीतरी मोठं ब्लॉग बनवेल. अनबॉक्सिंग करून बघू आधी कसं आहे. नका जोरात लागलं. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज ब्लॉग. आणि आज सकाळी मी 8:30 वाजताच उठलं आणि 9:30 झाल्यात आता. आणि इकडे परड्यामध्ये काकांचं आणि बाबाचं काम चालू आहे. तर मग इकडे आपण आता करतोय की भाजी लावायची आहे. तर मग काकाने पूर्ण पहिले जाळून आणि नंतर मग काय बोलतात हे करून घेतलं, वापा तयार करून घेतलं. तर मग आता इकडे भाजी लावायचा कार्यक्रम चालू आहे. तर मग इन फ्युचर इकडे भाजी दिसेल. कोणती कोणती टाकताय आपण? मुळा लाल भाजी आणि भेंडी. मुळा लाल भाजी आणि भेंडीचा आहे कार्यक्रम इकडे आता. तर मग फक्त आपल्याला डेली संध्याकाळचं पाणी द्यावं लागेल. आणि आम्ही मागे पण एकदा केलेलं, तेव्हा पण मस्त आलेल्या भाज्या. आणि मागच्या वर्षी नाही केलं, पण यावर्षी आता परत चालू आहे. तर मग हा एक वेगळा कंटेंट आहे आपल्यासाठी. तर मग घरच्या घरीच भाज्या उगवतो आणि घरच्या घरीच खायच्या, नो केमिकल वगैरे काय नाही, एकदम नॅचरल भाज्या इकडे, ऑर्गॅनिक एकदम. तो कबीर बघा कुठे फिरतो, नुसता गाडीवर इकडे तिकडे फिरत असतो तो काय तो आला तिकडे. काका इकडे आता बिया टाकतं, एक 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 बिया टाकायचे असतात. तर मग 2 पार्ट केल्या, त्या साईडला एक भाजी, या साईडला दुसरी भाजी. हे बघा असं पॅकेटमध्ये बिया येतात. हे कोणते लाल माठाचे आहेत ना? नाही, मोठेवाले. हे बघा, कधी भेंडीचे असतील किंवा मुळ्याचे असतील. इकडे बाबांचा व्यायाम प्रकार चालू आहे. माडाच्या पण जावळ्या पडलेल्या, तर मग त्या कट करून नीट ठेवल्या तर मग आपल्याला आग वगैरे करण्यासाठी उपयोगी पडतात, पटकन जळतात. तर मग शेकोटी बिकोटी होते किंवा चूल वगैरे पेटवायची असेल ना, तर मग हे जास्त सोयीस्कर पडतं. नारळ पण आले तरी खूप सारे काढावे लागतील त्यांना. बघू, आता मी जातो हॉटेलवरती, थोडं हॉटेलवरती काम राहिलं आहे ते करतो आणि नंतर मग येतो तुम्हाला अपडेट आहे कसं कसं काय काय होणार आहे ते. सो लेट्स गो. आणि मला कालचा व्लॉग पण एडिट करायचा आहे, तो पण राहिला आहे. बहुत काम आहे. आणि आपली बुलेट गेलेली सर्व्हिसला म्हणजे वॉशिंगसाठी, तर ती पण आली आहे. तर मग विचार करते की बुलेटवरती काहीतरी मोठं ब्लॉग बनवेल. बघू, गावी अजून मोठं ब्लॉग केला नाही कधी. तर मग आता हेल्मेट आहे, गोप्रो आहे, फक्त माईक बघायला पाहिजे, माईक आहे की नाही. माईक असेल तर मग मोठं ब्लॉग करता येईल मला. सो बघू कसं कसं आता पुढचे प्लॅन्स होत आहेत ते. आणि मला स्कूटी पण घेऊन जायचे कुडाळला सर्व्हिस करायला, तर मग ते पण 1-2 दिवसामध्ये घेऊन जाईल, त्याचा पण मोठं ब्लॉग करेन मी. तर मग कंटेंट खूप आहे, फक्त आता एक्झिक्यूट करायचं बाकी आहे मला. तो बघू आता कसं काय काय होतं आहे. ऊस आहेत तिकडे एका फ्रेममध्येच, समोर एक आहे आणि लेफ्ट साईडला एक गेलं. इतके क्यूट दिसतात ना दोघे. दुसरा कुठे गेला? तो बघा एक तिकडे, एक नंबर. आणि 2 जण आहे ना आपल्या एरियामध्येच फिरत असतात. तर मग माणसावाले नाही आहेत, पण थोडा आवाज झाला की पळून जातात. मग त्यांना आता डिस्टर्ब नाही करत मी जातो इकडनं, त्यांचं ते ना करून दे. मे बी एक छोटू मुंगूस आहे आणि 2 मोठे आहेत. तर म्हणजे पिल्लू असेल त्यांना करून दे त्यांचं जेवणाचं. आणि आपण आता जाऊया घरी. एक सरप्राईज आहे तुम्हाला दाखवायला. तर मग मी आता हॉटेलमध्ये होतो, तर मग हॉटेलमध्ये आपल्याला डिलिव्हरीवाला आपलं पार्सल देऊन गेला आहे. ते बघू आता काय आहेत. मला ॲक्च्युअली 3-4 वस्तू मागवल्या आहेत, पण त्याच्यामधली एक आली आहे.
किती एक आठवडा जास्त झाला ते मागवल्यात अजूनपर्यंत आले नाही. आता एक आले तर याचा एकचं अनबॉक्सिंग करून बघूया. आणि आमच्या आराध्याची जस्ट आंघोळ झाली आहे आणि रेडी होऊन आता ती मला सतवायला रेडी होणार आहे. तर मग ती आता मध्ये मध्ये येणार अनबॉक्सिंगच्या. तर मग आता आपण अनबॉक्सिंग करून बघू काय आहे आतमध्ये. लेट्स गो. तर मग आपण आता अनबॉक्सिंग करणार आहोत माझं पार्सल. आणि बघू आता हॉटेलमध्ये होतो तेव्हा पार्सल आलेला. तर मग मे बी मी मसाजर मागवलेला, कंबर दुखत होती म्हणून. तर मग बघूया ॲक्च्युअलमध्ये तेच आहे की दुसरा काय आलं आहे. तर मग 2-3 वस्तू मागवलेल्या. आपण गावी यायला थोडा लेट होतो, वस्तू ऑलमोस्ट आठवडाभर तरी जास्त जातो. तर बघू यामध्ये काय आहे. बॉक्स नीट काप, मला यूज होईल. तर मग मी कापत नसंच काढतो. तर मग यूज होईल प्रणेशाला तिची काय पार्सल्स पाठवण्यासाठी. तर मग हे चांगलं केलं ॲमेझॉनवरने. ते स्टिकी चिकटपट्ट्या नाही लावल्यात, कागदाच्याच लावल्यात, जेणेकरून पार्सल खोलायला सोपं पडतं. तर आले 2 वस्तू एकत्र आल्या बापरे. तर मी नेट मागवलेली बॅडमिंटनसाठी. तर मग ती बॅडमिंटन खेळायसाठी नेट आली आहे. तर मग ते आता बाहेर नंतर इन्स्टॉल करू. आणि दुसरं आलं आहे ते आपलं मसाजर. तर मग मला वाटेलच हे आलं, पण बॅडमिंटनची नेट पण सोबत गेले माहीत नव्हतं. तर मग हे 140 रुपीजला मला ही मिळाली. आणि हे 920चं काहीतरी होतं. तर मग हे थोडं युजफुल आहे. ह्याचा आता यूज बॅडमिंटन आल्यानंतर होईल, पण अजून हे आता अनबॉक्सिंग करून बघू आधी कसं आहे. तर मग हे मॅन्युअल आहे. चार्जिंग केबल सी टाईप आहे. तर मग चांगलं युजफुल आहे सगळ्यांनाच. जर खराब झाली तर वापरता येईल. ह्याचे जो मसाजर आहे त्याचे हे मोड्स म्हणजे वेगवेगळे काय बोलतात त्याला, की तुम्हाला कसं मसाज हवं आहे त्या हिशोबाने करू शकता. तर मग एवढे 3-4 त्यांनी ऑप्शन दिले आहेत मसाज करण्यासाठी. आणि आपली आहे मसाज गन. मग मेन प्रोडक्ट आणि थोडं प्रीमियम दिसतं आहे, खूप हेवी आहे. तर मग बघायला पाहिजे. आणि चार्ज पाठीमागे दिसते कशी आहे ते. आणि मे बी डबल क्लिक केल्यावर चालू होतं. तर मग आधी आपण जे रेग्युलर स्टँडर्ड आहे ते वर टाकून बघू. आणि हे हो गया चालू. अरे तर मग असं चालू झाली आहे आपली बंदूक. आणि तर मग इकडे पॉईंट्स दिलेत. तर मग तुम्हाला सेट करू शकता किती इंटेन्समध्ये हवं आहे ते. तर मग आपण फुल याच्यामध्ये करून बघू आधी. हे आराध्या पाडावे मागे हो. अरे भारी, एक नंबर, मस्त वाटतंय. तर मग हे बेनिफिट होणार आहे याचा आणि सगळेच यूज करणार असं वाटतंय मला. तर मग 2-3 दिवस वापरीन मी त्याला आधी. त्याच्यानंतर मग प्रॉपर रिव्ह्यू देईन की कसं आहे ते म्हणून. सो आधी वापरून नंतर मग बघू. तोपर्यंत पुढचा दिवस कसा होते तो बघू आधी आपण. तर आराध्याचा आता चालण्याचा प्रोग्राम चालू आहे. आराध्या दाखव कशी चाली करते. ये चलो चलो या चल. गुड गर्ल रे. पहिलं मुंबईला जमायचं नाही तिला, पण आजीला डोकला. तर मग आता एवढी परफेक्टली करते ना, तिला आताच शिकवलं जस्ट मी. थांब हा चल ये चल पकड चल. आराध्या एकदम क्विक लर्नर आहे आमची.
पटकन शिकते सगळं. ये 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 गुड गर्ल रे. रिवर्स मार चल, रिवर्स मार. नाही रिवर्स मारायला अजून येत नाही, तरी तिला थोडा थकवतो तिला. हे नंतर मग जेवायला घेऊन जातो. तर मग हे आमचं जामचं झाड आहे आणि तुम्हाला दिसेल बघा जाम आमचे तयार झालेले आहेत. तर मग एक जाम रेडी आहे तिकडचा, तो काढूया आणि ट्राय करूया. तुझं काय चालू आहे इकडे नको. तर मग आपण जाम काढूया आणि बघूया कैसी टेस्ट आहे रे. हा बघा हा जाम रेडी आहे. हा बघा जाम डायरेक्ट झाडावर ना. थोड़ा कच्चा है रे लेकिन मस्त है. कशा आहे मस्त. अजून एखाद दिवस गेला ना मस्त होते. बस चल. तर मग आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5-4 आणि आज खूप सारे ढग वरती आलेत. आज वेदर क्लिअर नाही, पावसासारखं का वाटतंय मला आज. जाऊन दे. तर मग आपण सकाळी तुम्हाला दाखवलेलं की इकडे आम्ही शेतीसाठी बनवलं थोडं एरिया. तर मग इकडे तर बिया आई रुजत टाकते. कसले ह्याचे टाकते ना तू आता गोंडा. तर गोंड्याची जी फुलं असतात त्याची बिया भेटतात, मग ती टाकते. तर मग आपल्याला गोंडे भेटतील आणि गोंडे अशी लावतात कोकणामध्ये. तर मग आता गोंड्याची आपण बिया लावू. आणि प्रणयशी आले की ती मिरचीची रोपं आहेत तिकडे, तर मग ती मिरचीची रोपं पण ती लावणार आहे. तर मग आईचे गोंडे लावून झाले आणि आता प्रणयशा लावते आहे मिरचीची झाडं, मिरचीच्या रोपा. हे बघा हे मिरचीचे रोप आहेत. तर मग हे एक एक करून असे कॉर्नरला पुढपर्यंत लावेल. आता लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि मी चहा पितोय आणि बेबी सिटिंग करतोय. तर मग मम्माची मदत करायला बघा कोण आलाय. आराध्या. तिला बसवलं, तिला पण झाडं लावायचे, त्यामुळे ती हट्ट करत होती. मग तिला आम्ही चादर टाकून दिली, ती बसली आहे आणि ती आता मम्माला हेल्प करते झाडं लावायला. ते दिवा दिवा माती नको लावा. पकड पकड हात पकड 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 हात लाव पकडा. हा लावा. अरे सोडा 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 आता. ठीक आहे. तर संध्याकाळच्या आता वाजले 7 आणि सोमवार आहे त्यामुळे आम्ही चाललो आता आरतीला. तर मग सोमवार चुकवत नाही सहसा आरतीचा, म्हणजे देवळामध्ये पाया पडायचा. तर मग आता निघालो आहोत सगळेजण देवळामध्ये पाया पडायला देवाच्या. आणि आपली आरती पण तुम्हाला आज दाखवतो, महापूजा आणि आरती. सो पहिला आता काकाकडनं वडापाव घेतो आणि मग पुढचा आपण कार्यक्रम करू. काय करू, घेऊ की नको घेऊ, लेट नव्हतं ना. तर मग आता पोचलेलो आहोत मंदिराकडे आणि खूप ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मंदिर. तर मग आता डायरेक्ट तुम्हाला आरती दाखवतो आणि महापूजा दाखवतो कशी होते.
नका ए नको नको मार नको जोरात लागलं रे नको नको